बाबा. वेलकम वेलकम वेलकम. थँक्यू सो मच. तुम्ही आलात, खूप बरं वाटलं मला. मॅडीने सगळं ठरवलं, मला काय माहितीच नाही. खूप खुश दिसताय तुम्ही. येस येस येस, खूप 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 खुश आहे. तुला कल्पना आहे, माझं एक स्वप्न पूर्ण होत आहे. तुमचं पूर्ण झालेलं स्वप्न वाचलं बोर्डवर. माझं एकट्याच. तुम्ही आत तरी या दत्ताजी या. बाबा मी निघते. मी नंतर कोणाला तरी पाठवते तुम्हाला आणायला. तू येत नाहीस? नाही, मी बाबांना सोडायला आले होते. अरे कमाल करतेस, तुझ्याशिवाय पार्टी कशी होईल? दत्ताजी काय बोलते? आपण थोडा वेळ थांबू आणि निघू एकत्र. या प्लीज या. लड़की ब्युटिफुल कर गई. एन्जॉय करा सगळ्यांनी. विश्वास बघ, कुणाला काय हवं नको ते बघ आणि तू पण चिल मारो की. येस मॅम. दादा एक कम्फर्टेबल आहात ना दत्ताजी? आपलं हे बाबा. हो. हे सगळी व्यवस्था मॅडीने केली ना? हो, तिनेच अरेंज केलेली सरप्राईज पार्टी. आहे की नाही कोणी मुलगी? 8 वर्ष बघतोच आहे. ते काय सर मिल्कशेक आजोबांना आवडतो ना? घेत याच्यात थोडं आईस्क्रीम टाकू का? नको या हवामानात मला आईस्क्रीम बांधतो. ऑलराईट घ्या. तुम्ही हे सगळं इथे मांडून ठेवा आणि एन्जॉय करा. पार्टी तुमच्यासाठी अरेंज केली मॅडीने. एन्जॉय. हो सर. मॅम, सगळ्यांना ही न्यूज ऐकून इतका मोठा धक्का बसला ना, खूप आनंद झाला सगळ्यांना. सगळे मला म्हणायला लागले पार्टी दे म्हणून म्हटलं आजच पार्टी देऊन टाकू सगळ्यांना. मॅम, तुम्हाला पण खूप आनंद झालाय ना? हो. व्हॉट हॅपन मॅम तुम्ही रडताय? काय झालं मॅम? नाही हो, कधी कधी काय होतं ना, असं खूप आनंद झाला असला ना तरी सुद्धा डोळे भरून येतात ना. थँक्यू मॅम, थँक्यू. मला माहिती होतं तुम्हाला खूप आनंद होणार ते. मी पण आज खरंच खूप खुश आहे. म्हणजे माझ्यासाठी तर हे ड्रीम कम ट्रू आहे ना. तुम्हाला तर माहितीये माझा सरांवर कधीपासून क्रश होता ते, आणि आता चक्क सर माझे हजबंड होणार आहेत. या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाहीये मॅम. हो ना, खरंच विश्वासच बसत नाहीये. आजचा दिवस ना माझ्यासाठी खरंच खूप 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 स्पेशल आहे मॅम. आणि मॅम, तुम्ही ग्रँडपाना घेऊन इथे आलात आणि आजचा दिवस अजूनच स्पेशल केलात माझ्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. ओ माय गॉड, मी विसरलेच. 1 मिनिट. एक्सक्यूज मी. युअर अटेन्शन प्लीज. ऐका ना सगळ्यांनी प्लीज. मॅडी काय केलंस हे? सॉरी सर. ठीक आहे, तू कशाला म्युझिक वाजवतेस? तुला काय कुठलं गाणं हवंय ते विश्वासला सांग ना, तो लावेल. नो सर, म्युझिक नव्हते वाजवत मी सर. सगळ्यांचं लक्ष जावं ना म्हणून मी ग्लास वाजवत होते. मला एक अनाउन्समेंट करायची सर. एवढंच ना, मला सांगायचंच ना. हॅलो एव्हरीबडी, अटेन्शन प्लीज. ही पार्टी जिच्यामुळे शक्य झालं ते आपल्या लाडक्या मॅडीला 2 शब्द बोलायचे. मॅडी प्लीज. थँक्यू व्हेरी मच सर. मला बोलायचं म्हटलं तुम्ही लगेच सगळ्यांना सांगितलं. यू आर सो स्वीट सर. तुमचा हा केअरिंग स्वभावच मला खूप आवडतो सर. खर तर लग्न ही न्यूज सगळ्यांसाठीच खूप स्पेशल असते आणि सगळ्यांनाच त्यामुळे खूप आनंद होतो ना. ऑफकोर्स म्हणजे लग्न ही न्यूजच अशी की सगळ्यांना आनंद होणारच. पण आज मला स्पेशली थँक्स म्हणायचे ते ग्रँडपांना. त्यांच्यामुळे सगळं पॉसिबल झालंय. थँक्यू व्हेरी मच ग्रँडपा. ग्रँडपा अँड सर आर द 2 बेस्ट पर्सन इन माय लाईफ. मॅडी, मला बेस्ट मॅन म्हणालीस ना? आज तुला कळेल तुझ्या सरांपेक्षा हा ग्रँडपा किती बेस्ट आहे. तू विचाराने पुढारलेला असला तरी रीतीभाती सांभाळून आहे. तू विश्वासदार आहे. अरे खुर्ची आण ना. हो आजोबा, आणतो. बसा अभिजितराव. हो.
त्याला एकट्याला कसं बसवलं? त्याच्या होणाऱ्या बायकोची खुर्ची कुठे आहे? आजोबा सॉरी, आणतो आणतो. मॅडी तू कुठे? असावरी, अगं भावी मिसेस राजाला गिफ्ट दे. अशा प्रसंगी साडी नेसायची असते. जे मिळेल ते गोड बांधून पदरात घ्यायचं असतं. हो का ग्रँडपा? सॉरी, मला माहिती नव्हतं. हरकत नाही, असावरी तुला हळूहळू रीतीभाती शिकवेल. असावरी गिफ्ट दे. थँक्यू. लवकरच सुखाने संसार करायचा आहे. लवकरात लवकर दोनाचे 4 हात होऊ देत. जावई बापू कुठे चाललात? मी आलो जरा जाऊन. थांबा, कुठे जाऊ नका. आता एकमेकांना पेढा भरवा. मॅडी ते गिफ्ट बघण्यात बिझी आहे ना मी. नो 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 ग्रँडपा, काय करायचंय? पेढे भरवायचेत ना? भरते ना मी, भरते. हा ठीक आहे. वाव सर. सर मॅडी ते त्या काय अक्षदा वाटल्या का तुला? पेढे आहेत ते भरवायचे असतात ते. नो सर, मी पेढेच भरते. नो नो सर, भरते. बस बस पुरे पुरे. सर मला पण भरवा हो लागते. हो हो भरवतो. हा बस. आता जोड्यानं पाया पडायला या. हे सुद्धा मीच सांगायला लागतं का? वाव, जोडे. ग्रँडपा, मी माझ्या लग्नामध्ये ना सगळ्यांना जोडे खायला घालणार आहे. तुम्हाला आवडतील ना जोडे खायला? अगं लग्नात लोकांना जोडे खाऊ घालणार? अगं वेळी का खुली तू? कोणी कोंबडीच्यानी तुझ्या जोडे खायची आवड निर्माण केली? एकदा माझ्या हाताला लागायला हवा तू. सर सर, चला आपण ग्रँडपांचा आशीर्वाद घेऊया. सर उठा. या या सर, या सर, या. प्लीज कम सर, या. सर नमस्कार करा सर. 1 2 3 1 2 3 1 2 3. सुखी राहा, समृद्ध व्हा. ग्रँडपा, आता मी बघू का गिफ्ट काय आणलंय माझ्यासाठी? हो हो पण एक्सक्यूज मी. वाव, ड्रेस मटेरियल, पिंक कलर, माझा फेवरेट कलर आहे. सर सर, तुम्हाला कुठला कलर आवडतो? पिंकच आवडतो. पिंक. वाव, असं यांना सांगायला पाहिजे ना. हो मी आलेच सांगू. मी सुद्धा आलोच. मी पण आलोच. चालला होणाऱ्या बायकोच्या बागे. अरे लग्न झालेलं नाही अजून तुझं. दात काढायला काय झालं कोंबडीच्या? नो असं बरी विंधळी कुठे गेली? सॉरी मॅम. पण तुम्ही दिलेला ड्रेस मटेरियल खूप छान आहे आणि त्याचा रंग पण सुंदर आहे. सॉरी, मला तुझ्याशी थोडंसं महत्वाचं बोलायचं. तू ऐकून तरी घे. सर, त्यांच्याशी किती वेळा बोलणार? माझ्याशी बोला ना. आपलं लग्न होणार आहे ना. मॅडम, मी तुझ्याशी नेहमीच बोलतो ना, पण आता मला असावरीशी खूप महत्वाचं बोलायचंय मॅडम. आपल्या लग्नाबद्दल? हो 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 हो. पण मला नाही बोलायचंय. सर मग माझ्याशी बोला ना. आणि मी तुम्हाला सर सर काय म्हणते? मी ना तुम्हाला जीत म्हणणार आहे आणि तुम्ही ना मला बंद म्हणायचं काय? मॅम, लग्नानंतर आमचा हॅशटॅग काय असणार आहे माहितीये? हॅशटॅग मंदोजीत. आणि ना तुम्ही ना हाक मारताना ए अभिजीत किंवा ए मंदोदरी अशी नाही हाक मारायची. ए मंदोजीत अशी हाक मारायची काय?
सर 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 आपण आपलं नवीन हॉटेलचं नाव सुद्धा मंदोजीत ठेवूया काय? चालेल ना सर? हा चालेल चालेल. मला ना उशीर होतोय, मला निघायला पाहिजे. मॅम मंदोजीतचा एक फोटो काढा ना प्लीज प्लीज प्लीज. मला ना माझ्या पेजवर पोस्ट करायचा आहे. मॅडी आपण नंतर काढूया प्लीज. सर अहो एवढं काय लागतं? आपलेच असोरे मॅडम काढतील ना फोटो आपला. असोरे मॅम तुम्हाला माहितीये लग्नानंतर हा फोटो ना मी लाईफ साईज मोठा करणार आहे आणि आमच्या पेडच्या मागे लावणार आहे. आता वाट लावलीस मग फोटो लाव. काय म्हणालात त्याची? काय नाही मंदो. मॅम मॅम काढा ना फोटो प्लीज प्लीज काढा ना. आणि मॅम ते चीज असं म्हणू नका, ते मंदोजीत असं म्हणा प्लीज प्लीज. ते मंदोजीत. मंदोजीत. निर्लज्ज. निर्लज्ज हा कोणाचा हॅशटॅग आहे? माझा 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 मॅडी. सॉरी मला तुझ्याशी थोडस बोलायचं, जरा ऐकून तरी घे ना. मला ना खरंच उशीर होतोय, मी येते. मॅम आमचा जोडा कसा आहे? मॅडी थांबा सर तुम्ही सांगा ना. अगदी लक्ष्मी नारायणासारखा वाटतो. लक्ष्मी नारायणचा जोडा. मला खरंच खूप उशीर होतोय. हा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मॅडी मॅम. सुखाने संसार करा. मी बाबांना घ्यायला जाते. तू मॅडी तुला काच दिसली नाही? सॉरी सर ते ग्रँडपानी सांगितलं होतं ना की लग्नानंतर नजर नेहमी खाली ठेवून चालायचं, म्हणून जर आपटले. सर टेंगू आलं का सर मला इथे? नाही. कमाल आहे तुमच्या घरच्याची. त्यांना कसं चालतं तुम्ही स्वयंपाक केलेला? हो चालतं, त्यात काय एवढं. आमच्या इथले पुरुष स्वयंपाकघरात पाऊल सुद्धा ठेवत नाहीत. हो आजोबा आम्हाला जेवण करायला आवडतं आणि त्यात चांगले पैसे मिळतात. आणि अभिजित सर म्हणतात हे तर पुण्याचं काम आहे. त्याला काय माहिती, काही बोलत असतो तो. बाबा निघायचं का? उशीर होतोय. हो निघायचं. काय करायचं ते करा, पण स्वयंपाक करावा ते घरच्या स्त्रीनं. मॅडीबाई लग्न झाल्यावर घरचा स्वयंपाक तू करायचास. असावरी शिकवेल तुला. आणि हे काय झालं कपाळाला? नाही काय नाही, नजर खाली ठेवून चालत होते ना तर काचेवर आपटले. वेंदडी आहेस. नजर खाली पण लक्ष सगळीकडे असायला हवं. हे कसं करायचं सर? तुम्ही शिकवाल ना मला? हो शिकवीन, पण नंतर. आता पार्टी बीट देत बसू नका. लग्नासाठी पैसे जोडायला सुरुवात करा. तुझ्या घरच्यांना कळवलंच की नाही? ग्रँडपा ते इथे नसतात ना, मी कळवते पण त्यांना. लवकर कळव. लग्नाआधी गळ्यात गळे घालून फोटो काढायचे नाहीत. दोघांनी फिरायला जायचं नाही. हे असले जे काय प्रकार आहेत ते मला चालणार नाहीत. ठीक आहे, नाही करणार ग्रँडपा. असावरी जे दिसतंय तसं नाहीये आणि जे आहे ते मला तुला सांगायचंय. बाबा जाऊया का आपण? उशीर होतोय. हो चल चल. मी ना बाहेर जाऊन टॅक्सी थांबवते, तुम्ही सावकाश या. बरं येते हा मॅडी ताई. बाय मॅम. तुम्ही कुठे निघालात जावाई बापू? टॅक्सी मिळते का बघतो. बघेल ती. तू हात दे मला, हळूहळू उठवायला मदत कर. आजोबा मी देतो. तू कशाला? हा आहे ना, हा करेल. ये रे. हो सावकाश सावकाश. निघतो आम्ही. आता लग्नाच्या तयारीत लागा. माडीला जास्त त्रास देऊ नको. नाही देणार. दत्ताजी मला खरं तर बोलायचं होतं. म्हणजे आज जे काय झालं ना ते तसं होईल असं मलाही माहित नव्हतं. म्हणजे आपण जे काय बोललो आणि जे काय झालं ते. आता इकडच्या तिकडच्या गोष्टी काय करत बसलायस? तू माडीला होकार दिलास म्हणून ती नाही पार्टी दिली.
तुला न सांगता. उधळी आहे ती, तिला वेळी चावर घाल. आता वायफळ खर्च करू नका. संसार करायचा ना, मग पैसा राखून ठेवा. निघतो, उशीर झालाय. सावरी मला थोडस बोलायचं होतं ग, मगाशी बोलता नाही आलं. काही हरकत नाही, चांगला झाला तुमचा कार्यक्रम. चला आता, मीटर वाढत चाललंय. हो, मी येते. बाबा हे बंद करा. सर, मॅम गेले? हो, त्यांनी काही खाल्लंच नाही. त्यांना हे पार्सल द्यायचं होतं. बरं वाटलं, एक चांगलं काम झालं तू. त्या चप्पल चोरानं आणि माडीने नशीब काढलं. हो बाबा, खरंच माडी त्याने नशीब काढलं. माडीने कुठचं नशीब काढलं? खरं नशीब काढलं अभिजितनी. नाहीतर कोण देणार होत त्याला मुलगी? देवळात जाऊन 4 वेळा प्रसाद खातो. काय त्याच्यात? चांगली नोकरी करायचं सोडून स्वयंपाक करत बसला. माझ्या सोब्यानं घाई केली नसती तर त्याच्यासाठी 20 मुलगी बघितली असती. पण शुभ्रासारखी नसती मिळाली बाबा. पातून घालून झोपा करणार आहे. अगो बाई, म्हणजे बाबा तुम्हाला. गावाला गेलो किंवा कुठे गेलो तरी बातम्या मला कळतात तिथल्या. टी-शर्ट घालून पातून घालून गेली होती. अहो नाही बाबा, त्या दिवशी एकच दिवस चुकून. असती गेली, उद्या तूच असशील. तुझ्या सुनेला बजावून ठेव. आपल्या घराण्यात हे असले चाळे चालायचे नाहीत. कोण आला मध्ये? झोपा काढतो का ड्रायव्हर? अरे हा इथे काय करतोय? मी बघते हा बाबा. जा जा जा. हो, काय करताय तुम्ही? हे बरं दिसतं का? काय हवंय काय तुम्हाला? मला फक्त तुझी 2 मिनिटं हवी आहेत. का बोलत नाहीस तू माझ्याशी? मला तुझ्याशी बोलायचं हे ऐकून घ्यायला तयार नाही आहेस तू. मला नाही बोलायचंय तुमच्याशी. तुम्ही ती पटपटी बाजूला करा ना. हे बघ, आपल्यातला गैरसमज दूर करायचा आहे मला. गैरसमज. मॅडीताईंचं आणि तुमचं लग्न ठरलंय. बाबांनी तुम्हाला विचारलं, तुम्ही त्यांना होकार दिला. त्या दिवशी इतक्या आनंदात होतात तुम्ही. मग आता काय झालंय तुम्हाला? हे बघा, मॅडीताई खूप चांगलं आहे. चांगला सांभाळ करा त्यांचा. तुम्ही इतकी वर्ष एकत्र काम करताय. तुम्हाला एकमेकांच्या आवडीनिवडी, एकमेकांचे स्वभाव खूप चांगले माहिती आहेत. तुम्ही एकत्र एकाच व्यवसायात काम करताय. खूप छान सगळं जुळून आलंय. तुम्ही योग्य निर्णय घेतलाय. असं बरे ही काय गप्पा मारायची जागा आहे का? आले आले बाबा. हे बघा, तुमच्या आयुष्यातला आज खूप आनंदाचा दिवस आहे. या क्षणी तुम्ही मॅडीताईंच्या सोबत असायला हवं. हे असं इकडे तिकडे करून तो क्षण वाया घालवू नका. मी तुमच्या कार्यक्रमाला आले, मी तुमच्या आनंदात सहभागी झाले. मला खरंच खूप बरं वाटलं. पण आता माझ्या घरी परत जायची वेळ आली आहे. माझं घर, माझी माणसं माझी वाट बघतायत आणि मला तिथे जायला हवं. आणि मॅडीताई तुमची वाट बघताय, तुम्हाला तिथे असायला हवं. हे असं वेळ वाया घालवू नका. जा तुम्ही. असं बरे आले बाबा. एकच मिनिट. तू काही न खाता आलीस, तुझ्यासाठी मी पार्सल घेऊन, तेवढं तरी प्लीज घेऊन जा प्लीज. अरे बाबा, बाजूसाठी काल गाडी.